छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसायचे हे आपल्याला कुठल्या पेंटिंगवरनं कळलं? देव कसे दिसतात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठल्या कलाकाराने दिलं? आणि पहिल्या विश्वयुद्धाबद्दलच्या पेंटिंगवर एक भारतीय माणूस काय करतोय? जर या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, विषय खोलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, माझं नाव आहे रौनक रामटेके आणि आज मी तुम्हाला 5 अत्यंत इंटरेस्टिंग पेंटिंग्सबद्दल सांगणार आहे. बरं, जर मी तुम्हाला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे तर तुम्ही म्हणाल की एक साधं गुगल सर्च कर आणि तुला त्याचं उत्तर मिळेल. पण त्या गुगल सर्चवर किंवा अन्य जागी असणाऱ्या महाराजांच्या चित्रांना आधार काय आहे? या चित्रकारांनी महाराजांना कधी पाहिलं नव्हतं, मग त्यांना कसं माहीत की महाराज कसे दिसायचे? आता महाराज हयात असताना फोटोग्राफीचा आविष्कार तर झाला नव्हता, तर त्यांना भेटून त्यांच्याबद्दल लिहिणारे लोक आणि त्यावेळेसच्या आर्टिस्टने त्यांच्याबद्दल काढलेल्या पेंटिंग्सवरनं आपल्याला एक अंदाज येतो की महाराज कसे दिसायचे. आणि महाराजांचं एकदम ओरिजिनल चित्र शोधून काढण्याचं श्रेय जातं इतिहासकार वासी बेंद्रे यांना. बेंद्रे यांनी युरोपला जाऊन मराठ्यांच्या इतिहासाबद्दलची अनेक कागदपत्र गोळा केली होती आणि डच दस्तावेजांचा अभ्यास करताना त्यांना महाराजांचं हे चित्र सापडलं होतं. 1664 मध्ये सुरत मोहिमेच्या वेळेस तिथले डच गव्हर्नर व्हॅलेंटिन यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली होती तेव्हा या दोघांचं चित्र काढण्यात आलं होतं आणि महाराजांचं हे चित्र व्हॅलेंटिनने एका पत्रासोबत जोडलं होतं. हे मूळ पत्र आणि या चित्राचा शोध लागल्यावर 1933 साली इतिहासकार वासी बेंद्रे यांनी हे चित्र लोकांसमोर पुण्यात मांडलं आणि छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे हे लोकांना कळालं. त्यावेळेला असं साईड व्ह्यू पोर्ट्रेट काढण्याची एक ट्रेंड होती आणि जर तुम्ही या चित्राला लक्ष देऊन बघाल त्यात महाराजांच्या चेहऱ्याचे अनेक फीचर्स तुम्हाला दिसतील, जसं की त्यांचं टोकदार नाक, त्यांची दाढी, त्यांचं जिरे टोप आणि बरंच काही. आता महाराजांचं हे चित्रसुद्धा तुम्ही इंटरनेटवर बघितलं असेल आणि लोक शेअर करतात की हे महाराजांचं ओरिजिनल चित्र आहे. याच्याबद्दल पण एक स्टोरी आहे, पण जर तुम्हाला ती माहिती असेल तर कॉमेंट करून सांगा. जर नसेल माहिती तर आम्ही एक रील करूच आमच्या इंस्टाग्रामवर. आता ही पेंटिंग माझी सर्वात आवडती पेंटिंग आहे. या पेंटिंगचं नाव आहे लेडी विथ अ लॅम्प आणि याला काही लोक ग्लो ऑफ होप या नावाने पण ओळखतात. या पेंटिंगला बनवलं होतं एका सुप्रसिद्ध कलाकाराने ज्यांचं नाव होतं कला महर्षी सावळाराम हळदणकर. या पेंटिंगच्या मागची गोष्ट ही आहे की 1940s मध्ये हळदणकरांची मुलगी गीता दिवाळीच्या दिवशी नऊवारी साडी घालून दिवे लावत होती आणि त्या दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर येत होता. ही मोमेंट अतिशय सुंदर होती आणि हळदणकरांनी ही मोमेंट कॅप्चर करण्याचा निर्णय घेतला. तर पुढचे 3 दिवस रोजचे 3 तास हळदणकरांची मुलगी गीता नऊवारी साडी नेसून हातात दिवा घेऊन सेम पोजमध्ये उभी राहायची, जेणेकरून हळदणकरांना ही पेंटिंग काढता येईल, जी पुढे जाऊन एक मास्टरपीस म्हणून ओळखली जाऊ लागली. ही एक पूर्णपणे वॉटर कलरमध्ये बनवलेली पेंटिंग आहे आणि जर तुम्ही कलाकार असाल तर तुम्हाला माहिती असेल की ऑइल पेंटचा वापर करून बनवलेल्या पेंटिंगमध्ये जर चूक झाली तर ती दुरुस्त करता येते, पण वॉटर कलरचा वापर करून बनवलेल्या पेंटिंगमध्ये जर चूक झाली तर ते दुरुस्त करणं अवघड जातं. ही पेंटिंग अतिशय देखणीय आहे आणि यात हळदणकरांनी शॅडोजचा उत्तम वापर केला आहे. या पेंटिंगचे अनेक डुप्लिकेट व्हर्जन्स बऱ्याच साऱ्या आर्टिस्टने बनवले आहेत, पण ही ओरिजिनल पेंटिंग तुम्हाला आजही पाहायला मिळेल मैसूरच्या जगनमोहन पॅलेसमध्ये, जिथे राजा रवी वर्मांच्या बऱ्याच साऱ्या पेंटिंग्स आहेत आणि म्हणून लोकांना वाटतं की ही पण पेंटिंग त्यांनी बनवली आहे, पण तसं नाही आहे. ही पेंटिंग हळदणकरांनीच बनवलेली आहे. तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या फोटोची पूजा केली असेल आणि शाळेत सरस्वती पूजनाच्या दिवशी या फोटोसमोर हात जोडले असाल, पण तुम्ही कधी विचार केला की हे 2 फोटोज आले कुठून? तर हे 2 फोटोज प्रत्यक्षात प्रसिद्ध आर्टिस्ट राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग्ज आहेत आणि त्यांचं महत्त्व हे आहे की त्यांच्यामुळे सामान्य जनतेला हे कळलं की देव कसे दिसत असतील. ही एक अशी वेळ होती जेव्हा लोक देवांबद्दल ग्रंथात वाचायचे आणि मंदिरात जाऊन त्यांच्या मूर्तीची पूजा करायचे आणि त्यातही ही गोष्ट सर्व लोकांना उपलब्ध नव्हती. आपल्या समाजाचे काही घटकच हे करू शकायचे. त्यावेळेला आतासारखी सहज मिळणारी देवांची छायाचित्र किंवा पेंटिंग्स अवेलेबल नव्हती आणि त्यामुळे देव कसे दिसायचे लोकांना हे आपल्या इमॅजिनेशनच्या हिशोबाने ठरवावं लागायचं. पण 1894 मध्ये लिथोग्राफी नावाच्या एका टेक्नॉलॉजीचा वापर करून राजा रवी वर्मांनी हे 2 क्रोमोलिथोग्राफ्स बनवले. आता तुम्ही विचार करा की ही किती मोठी गोष्ट आहे की एका कलाकारामुळे देव घरोघरी पोहोचले आणि एका सामान्य माणसाला देवाचं दर्शन घरीच घेता आलं. राजा रवी वर्मांनी सुरू केलेली पहिली लिथोग्राफिक प्रेस मुंबईच्या गिरगाव परिसरात होती आणि नंतर ती दुसरीकडे गेली आणि या प्रेसमध्येच एक माणूस काम करायचा ज्यांचं नाव होतं गोविंद धुंडीराज फाळके, यांना आज आपण दादासाहेब फाळके या नावाने पण ओळखतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टीत आपण सर्वांनी ऐकलं आहे, शाळेत त्यांच्याबद्दल वाचलं आहे, टी व्हीवर मालिका पाहिल्या आहेत आणि थिएटरमध्ये फिल्मसुद्धा पाहिल्या.
पण कलेच्या माध्यमातून त्यांच्या गोष्टी सर्वात आधी कोणी सांगितल्या, जर हा प्रश्न तुम्ही मला विचाराल तर त्याचं उत्तर आहे एम.व्ही. धुरंधर. त्यांनी केलेलं माझं सर्वात आवडतं काम म्हणजे महाराजांच्या गोष्टी त्यांनी पेंटिंग्सच्या माध्यमातून सांगितल्या. या पेंटिंग्स औंधचे राजा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी कमिशन केलेल्या पुस्तकांवरून बनवल्या गेल्या आहेत आणि धुरंधरांनी याच्यावर इतिहासकार पुरुषोत्तम मावजींसोबत सुद्धा जवळून काम केलं आहे. त्यामुळे या पेंटिंग्समध्ये हिस्ट्री आणि आर्ट यांचं एक अचूक कॉम्बिनेशन आहे. आताच्या पॉप कल्चरमध्ये महाराजांचे जेही व्हिज्युअल्स आपण बघतो त्यांचं इन्स्पिरेशन याच पेंटिंग्समधून आलेलं आहे. जर तुम्ही लंडनच्या इम्पिरियल वॉर म्युझियममध्ये जाल तर तुम्हाला तिथे ही पेंटिंग दिसेल जी वर्ल्ड हिस्ट्रीचा अत्यंत इम्पॉर्टंट मुवमेंट दाखवते. या पेंटिंगचं नाव आहे सायनिंग ऑफ पीस इन द हॉल ऑफ मिरर्स आणि याच्यामध्ये ट्रीटी ऑफ वर्साय साईन केली जात आहे. मला वाटतं तुम्ही या ट्रीटीबद्दल शाळेत वाचलं असणार. थोडक्यात सांगायचं झालं तर ही ट्रीटी साईन केल्यावर वर्ल्ड वॉर 1 संपलं होतं. आता जर तुम्ही या पेंटिंगला लक्ष देऊन बघाल तर यात तुम्हाला एक भारतीय माणूस सुद्धा दिसेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्ल्ड वॉरच्या पेंटिंगमध्ये एक भारतीय माणूस काय करतो. तर हे होते प्रिन्सली स्टेट ऑफ बिकानेरचे महाराजा गंगासिंग, जे ब्रिटिश इंडियाला रेप्रेझेंट करत होते. ब्रिटिश इंडियाकडून 2 लोकांनी या ट्रीटीवर साईन केलं होतं आणि त्यातले एक होते महाराजा गंगासिंग. आता जरीही ते ब्रिटिश इंडियाला रेप्रेझेंट करत होते, एका भारतीय महाराजाचा इथे असणं एक खूप मोठी गोष्ट होती, कारण इथे आपल्याला इंटरनॅशनल डिप्लोमसीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संधी मिळाली होती. या इतक्या इम्पॉर्टंट पेंटिंगमध्ये आर्टिस्टने महाराजा गंगासिंग यांना सेंटरमध्ये ठेवलं आहे आणि त्यामुळे या पेंटिंगचं महत्त्व आपल्यासाठी अधिकच वाढलं आहे. तर ह्या होत्या इंडियन हिस्ट्रीमधल्या 5 इम्पॉर्टंट पेंटिंग्स. जर तुम्हाला अजून अशा पेंटिंग्सबद्दल माहिती असेल तर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि विषय खोलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंडियन हिस्ट्रीबद्दल अजून अशा इंटरेस्टिंग गोष्टी मी माझ्या इंस्टाग्रामवर टाकत असतो, तर तुम्ही मला तिथे नक्की फॉलो करा.